राम राम मंडळी, मी तुम्हाला आपल्या कोकणातील ह्या स्वर्गीय प्रवासामध्ये नेहमी कोकणातील विविध समुद्र किनाऱ्यांबद्दल माहिती देतो। आज मी तुम्हाला दापोली तालुक्यातील प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांबद्दल थोडक्यात माहिती देतो। सुरुवात आपण करूया केळशी ह्या एका सुंदर कोकणी गावापासून। केळशी गावचा समुद्र किनारा हा गर्दीपासून लांब असून आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांपैकी एक किनारा आहे। त्यानंतर तुम्ही केळशीपासून पुढे आले की अंजर्ले हा पांढऱ्या रेतीसाठी आणि नारळी सुपारीच्या गर्द वनराईसाठी प्रसिद्ध असा समुद्र किनारा आहे। अंजर्ले नंतर आपण अजून पुढे आलो की आपल्याला पाळंदे हा एक छोटा समुद्र किनारा लागतो। पाळंदे आणि मुरुड ह्या दोन्ही समुद्र किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स किंवा बाकीच्या वॉटर स्पोर्ट्सच्या रिलेटेड ॲक्टिव्हिटी ह्या भरपूर प्रमाणात होता, म्हणून हे दोन्ही समुद्र किनारे पर्यटकांनी सुट्टीमध्ये पूर्णपणे फुल झालेले असतात आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी हे प्रसिद्ध आहेत। त्याच्यानंतर लाडघर समुद्र किनाऱ्याला तामस तीर्थ असं सुद्धा म्हणतात। हा पण एक स्वच्छ पांढऱ्या शुभ्र रेतीचा मोठा समुद्र किनारा आहे आणि येथे पण वॉटर स्पोर्ट्सची सोय आहे। त्यानंतर कर्दे हा समुद्र किनाऱ्याच्या पॅरलल सगळ्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळे बीच फेसिंग म्हणजे तुम्ही तुमच्या रूममध्ये बसून रिसॉर्टमध्ये बसून तुम्हाला तुमच्या रूममधनं समुद्राचं दर्शन होतं असा एक समुद्र किनारा आहे। येथे पण काही प्रमाणात वॉटर स्पोर्ट्स चालतात। त्यानंतर आपल्याला पोलथरे हा एक समुद्र किनारा दापोली तालुक्यातील कमी गर्दीचा आणि कमी पर्यटक असलेला एक स्वच्छ समुद्र किनारा आहे। अशा पद्धतीने तुम्ही जर कोकणात फिरण्याची तयारी करताय तर ह्या काही समुद्र किनाऱ्यांना तुम्ही भेट देऊन येथील कोकणातील समुद्र किनाऱ्यांची मजा घेऊ शकता। याच्याच बरोबर केळशीच्या बाजूला वेळस हा एक समुद्र किनारा आहे। तो दापोली तालुक्यात येत नाही, तो रायगड जिल्हा परंतु वेळसला कासव महोत्सव ह्या एका कासव महोत्सवामुळे वेळस हा समुद्र किनारा गेल्या काही वर्षापासून फार प्रसिद्ध झालेला आहे। तर तो तुम्ही दापोलीपासून जवळ असलेल्या वेळसला सुद्धा भेट देऊ शकता आणि ह्या सगळ्या समुद्र किनाऱ्यांना भेट देऊन तुम्ही तुमची कोकणातील सहल अत्यंत चांगल्या पद्धतीने प्लॅन करून एन्जॉय करू शकता। तर नक्की दापोली तालुक्यातील ह्या समुद्र किनाऱ्यांना भेट देऊन तुमची कोकणातील सहल उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही एन्जॉय करा। नमस्कार।